जय श्रीकृष्ण. श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यातील कृष्ण अष्टमीला रोहिणी नक्षत्रावर मथुरेत झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. प्रत्येकाकडे वेगवेगळी पद्धत असते. आमच्याकडे हे असे मातीचे गोकुळ तयार केले, त्यामध्ये गोकुळामध्ये सगळे, त्याच्यामध्ये पुतना मावशीसुद्धा तयार केली आहे. सगळी गुरं, वासरं, त्यानंतर गोकुळ भरलेलं असतं, म्हणून सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवल्यात आणि त्याची पूजा केली जाते. ज्यांच्याकडे गोकुळ करतात त्यांच्याकडे ही पूजा जनावरे वगैरे शेतातून यायच्या वेळेसच केली जाते आणि संध्याकाळी कृष्णाची पूजा केली जाते. पाळणा मानला जातो. पाळण्यामध्ये श्रीकृष्ण टाकले जातात. हे मातीचे श्रीकृष्ण तयार करतात. बलराम दादा पण हे गोकुळ तयार करतानासुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय असा श्रीकृष्णाचा मंत्र म्हणत म्हणत गोकुळ तयार करायचे असतात आणि श्रीकृष्णाला प्रसन्न करून घ्यायचे असते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा केल्याने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. श्रीकृष्णाच्या दृष्टिकोनातून सत्य आणि नीतिमत्तेवर जर आपण चाललो तर नक्कीच श्रीकृष्ण आपल्याला प्रसन्न होतात, असं भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णांनी आपल्याला दिलेला आहे संदेश. पुतना मावशीलाही श्रीकृष्णामुळे मोक्ष प्राप्त झाला, त्यामुळे तिचंही महत्त्व आहे. त्यामुळे त्यांचं पण मातीची पुतना मावशी बनवली जाते गोकुळामध्ये. असा गोकुळाष्टमीचा सण आमच्याकडे साजरा केला जातो. कृष्ण जन्मकथेला एक मथितार्थ आहे. देवकी हे मानवी देहाचे प्रतीक आहे, तर वासुदेव प्राणशक्तीचे प्रतीक आहे. मानवी देहात जेव्हा प्राणशक्ती वाढते तेव्हा कृष्णाची म्हणजे आनंदाची अनुभूती येते. कंस हा अहंकाराचे प्रतीक आहे. अहंकार आनंदाचा, म्हणजे कंस हा कृष्णाच्या विनाशाचा प्रयत्न करतो. आनंदी व्यक्ती कधीही इतरांना दुःख देऊ शकत नाही आणि आनंद हा अहंकाराचा शत्रू आहे. आनंद आणि प्रेम असेल तेथे अहंकार राहत नाही. अशी ही जन्माष्टमी साजरी करणे म्हणजे समाजामध्ये आनंद आणि प्रेम पसरवणे, वाढवणे होय. अशी श्रीकृष्ण अष्टमी दुसऱ्या दिवशीचा दही काला, त्यालाही तेवढेच महत्त्व आहे. यशोदा मातेची ओटी भरली जाते आणि सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायचं आहे, हा जो श्रीकृष्ण पाळण्यामध्ये टाकतात मातीचा करून आणि 12 वाजता त्याची पूजा केली जाते. 12 वाजता पूजा केल्यानंतर हाच श्रीकृष्ण ज्यांना अपत्य होत नाही त्यांच्या ओटीमध्ये कुंकू लावून ओटीमध्ये टाकायचा, जेणेकरून त्यांना अपत्य होऊ शकतं. त्यामुळे श्रीकृष्णाला ओटीमध्ये टाकायचे. अशी ही श्रीकृष्णाची पूजा केली, गोकुळ साकारलं. भजन, पूजन, श्रीकृष्णाचं गुणगान करायचे. जितकं गुणगान करू श्रीकृष्णाचं तितकं कमीच आहे. जागरण करून श्रीकृष्णाला प्रसन्न करून घ्यायचं. अशी ही गोकुळ अष्टमी सगळीकडेच खूप उत्साहामध्ये साजरी केली जाते. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रमनारायणं जानकी वल्लभम्. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रमनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान आते नहीं, कौन कहते हैं भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं रमनारायणं जानकी वल्लभम्. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान
भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं, माँ यशोदा के जैसे सुलाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। कौन कहते हैं भगवान नाचते नहीं, कौन कहते हैं भगवान नाचते नहीं। तुम गोपियों की तरह तुम नचाते नहीं, गोपियों की तरह तुम नचाते नहीं। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। नाम जपते चलो काम करते चलो, नाम जपते चलो काम करते चलो। हर समय कृष्ण का ध्यान करते चलो, हर समय कृष्ण का ध्यान करते चलो। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं, अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं। याद आएंगे उनको कभी ना कभी, याद आएंगे उनको कभी ना कभी। कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी। अच्युतं केशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभं, राम नारायण। श्री कृष्ण भगवान की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम हरे नमः, हरे नमः। ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। वसुदेवं सुतं देवं कंसचारूणमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्।